हां, तर या ठिकाणी हे काही टूल बॉक्समधले साहित्य आहे आणि हे साहित्याची जुळवणूक करून विद्यार्थी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तर हे काय दिसत आहे? ड्रोनची संकल्पना काय आहे, ड्रोनचा उपयोग कशासाठी केला जातो, हे या ठिकाणी हे विद्यार्थी जुळणी करून साहित्याची तर हे साहित्य जुळवून या ठिकाणी एक ड्रोनची प्रतिकृती मुलं तयार करत आहेत. छोटे छोटे साहित्य आहे आणि त्या साहित्याला योग्य त्या प्रकारे जुळवून एक प्रकारे मुलांमध्ये काहीतरी वेगळं शिकण्याची उत्सुकता आणि इथे एक टीम वर्क लक्षात येत आहे. आता हे हां, येस, राईट. तर हे अशा पद्धतीनं कोणती आहे ग्रीप, कोणती आहे, कशाला म्हणतात ग्रीप? ते नटा म्हणतात. अच्छा, कशासाठी यूज होते त्या ग्रीपचा? याच्यात टाकायचं. हां, पडत नाही. हो का? टाकले नाही का तुम्ही? या ठिकाणी ड्रोन तयार झाला आहे ना. ड्रोनचा वापर कशासाठी करू शकतो आपण? हां, याची परमिशन सगळ्यांना मिळते का उडवायसाठी? हां, कशासाठी करतो वापर त्याचा? काही घरा बघायला. हां, जसं शत्रूची जर आपल्याला हालचाल बघायची असेल तर आपण या ठिकाणी वापरू शकतो. पण याची परमिशन हां, हे याची कोणालाही हे यूज करता येत नाही. खूप काही अशा रेअर केसेस असतात, जसं आर्मीमध्ये, पोलीसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्यामध्ये, तर अशा या फील्डमध्ये याला वापरतात. आणि आता जनरली आपण आपल्या लग्न समारंभामध्ये फोटो आणि शूटिंगसाठी याचा वापर करताना आपल्याला दिसत आहे समाजामध्ये, आहे ना. तर पण तो कोणाकडे असतो? फक्त फोटोग्राफर. हां, तर अशा प्रकारे मुलांनी हे तयार केलं आहे. तर मुलांचा एक विश्वास वाढला. छान. या ठिकाणी पण हे मुलं साहित्य टूल्सची जुळवणी करून साहित्य तयार करत आहेत.